नमस्कार मित्रांनो. आज रथसप्तमीचा पवित्र दिवस आहे. आपल्या पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक सुंदर परंपरा अंगणात घालून मातीच्या मडक्यात दूध आणि तांदूळ उकडण्याची. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी ही परंपरा माझ्या घरी फ्लॅट सिस्टममध्ये सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता आहे मित्रांनो, माझ्याकडे एक ॲल्युमिनियमची छोटी चूल होती, जी मी गेल्या 1 वर्षापासून वापरलीच नाही, कारण फ्लॅटमध्ये जागाची अडचण होती. पण आज रथसप्तमीच्या दिवशी मी ती चूल थोडी उंच टाईल्सवर ठेवली आणि खूप श्रद्धेने मी आता ते पेटवणार आहे. तर बघू शकता, त्यासाठी मी दूध, मटके, पूजेचं साहित्य आणि छान वाळलेल्या काड्या आणि पूजा केली आहे. जेव्हा आपण काही पण करतो, तर आपल्या चुलीला अग्निदेवतेला पहिल्या पूजाने फूल वगैरे वाहायला पाहिजे. तर बघू शकता, आता मी छान तयारी केलेली आहे. आता मी कापूर टाकलेला आहे आणि वाळलेल्या काड्या असल्यामुळे चूल खूप लवकर पेटण्याची शक्यता आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि मातीच्या मडक्यात आता मी दूध टाकणार आहे आणि चूल छान पेटत आहे. आता मी छान एक मातीचं मटकं आहे माझ्याकडे, छोटंसं नव्हतं, थोडं मोठंच आहे. आणि आधी मी तूप टाकते आहे. तूप टाकल्यानंतर धुतलेले थोडेसे तांदूळ टाकणार आहे, कारण आज रथसप्तमीला दूध उतू जाणं हे खूप शुभ मानलं जातं. आणि थोडंसं आता मी भाजून घेते आहे तांदूळ. आणि माझी आई पूर्वी अशीच करायची, पण ते गोऱ्यावर करायची. पण आज माझ्याकडे चूल आहे म्हणून मी चुलीवर करते आहे. आणि दूध टाकलेलं आहे. आता छान याला उकळू जाऊ देते. उतू जाणं हे खूप शुभ मानलं जात आहे. आणि अग्निदेवता पण खूप प्रसन्न आहे. बघू शकता तुम्ही किती छान विस्त पेटलेलं आहे. आणि मला इतका आनंद झालेला आहे, की लगेच चूल पेटून गेलेली आहे. आता माझं दूध पण उकळणं होते आणि मला वांग्याचं भरीत पण करायचं होतं. आता बघू शकता, वांगं पण छान भाजलं जाते आहे. आणि चुलीवरचं वांगं ना, भाजलं की टेस्ट पण छान येते. नंतर हा नैवेद्य मी सूर्यनारायण भगवानांना दाखवणार आहे. छान दूध उतू गेलेलं आहे. आता त्याबरोबर आता मी छान वांगं पण भाजून घेत आहे. आजचा दिवस खूप पवित्र आणि खूप शांत राहतो आणि मनाला आनंद देणारा परंपरा जपता आली आणि चुली इतक्या लवकर पेटल्या गेली, याचा आनंद मला अजूनच खास झाला. तुम्हाला जर अशा जुन्या परंपरा फ्लॅटमध्ये जपायच्या असतील, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं कमेंट्समध्ये अनुभव पण सांगा. रथसप्तमीला सूर्यनारायणचा हा जन्मदिन मानला जातो. या दिवशी सूर्यनारायण भगवान उत्तरायणला पूर्णपणे प्रवेश करतो. दूध, तांदूळ, तुपाचा नैवेद्य हे आरोग्य, तेज, ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. दूध उतू जाणं म्हणजे घरात भरभरा